पण लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं की व्हॉट इज द इंडिव्हिज्युअल डिमांड. बरोबर ना. आता आपल्याला काय बघायचं आहे, एकदम सिंपल. सगळ्यांनी बघा, आपण काय बघितलं होतं, इंडिव्हिज्युअल डिमांड. आपल्याला आता काय बघायचं आहे, मार्केट डिमांड शेड्यूल. सिंपल आहे, एकदम सिंपल. इकडे बघायची पण गरज नाहीये. मागची डेफिनेशन काय होती इंडिव्हिज्युअल डिमांडची? इंडिव्हिज्युअल डिमांड इज द क्वांटिटी ऑफ कमोडिटी डिमांडेड बाय अ कंझ्युमर ऍट अ गिवन प्राइस ऍट अ गिवन पिरियड ऑफ टाइम. आता काय करायचं, अ कंझ्युमर शब्द काढून टाका. तिथे सांगून काय टाकायचं, ऍड काय करायचं, ऑल कंझ्युमर्स. अ काढा, ऑल टाका. झालं. डेफिनेशन कसली क्रिएट झाली, मार्केट डिमांडची. काय आहे मार्केट डिमांडची डेफिनेशन? मग अ क्वांटिटी ऑफ कमोडिटी डिमांडेड बाय ऑल इंडिव्हिज्युअल्स ऍट पर्टिक्युलर प्राइस ऍट अ गिवन पिरियड ऑफ टाइम. झालं. मग मार्केट डिमांड काय हो, तुम्ही मी आपण सगळ्यांनी केलेली, मिळून केलेली डिमांड म्हणजे काय आली, मार्केट. इंडिव्हिज्युअल काय आली, म्हणजे एकट्याने केली. बरोबर आहे. आपल्या घरासमोर भाजीवाला आला, आपली आई गेली, आपल्या आईनी भाजी घेतली, ती काय आली, इंडिव्हिज्युअल डिमांड. पण आपल्या घरासमोर भाजीवाला आला आणि आपल्या गल्लीतले, कॉलनी मधले, बिल्डिंग मधले सगळे जण जमा झाले, सगळ्यांनी मिळून तिथे भाजी घेतली, दॅट इज द मार्केटिंग. सिंपल आहे ना. ओके, मार्केट डिमांड सिंपल आहे. आपण सगळ्यांनी, सगळ्यांनी म्हणजे कोण, ऑल इंडिव्हिज्युअल्स, जे कोणी असतील ते. तुम्ही एकट्याने जी काही घेतली ती काय आली, इंडिव्हिज्युअल डिमांड. सगळ्यांनी मिळून घेतली ती काय आली, मार्केट डिमांड. एकदम सिंपल आहे. येतंय लक्षात, कळतं आहे का? समजा फॉर एक्झाम्पल तुमचं किराणा ग्लोसरी स्टोर आहे, बरोबर ना. मग तुमच्या ग्लोसरी स्टोअर मध्ये समजा एकच व्यक्ती आला, त्यांनी एक वस्तू घेतली, ती त्याची इंडिव्हिज्युअल डिमांड आली. पण तुमच्या ग्लोसरी स्टोअर मध्ये दिवसभरामध्ये 100 लोक येऊन गेले, त्यांनी जी डिमांड केली ती काय आली, मार्केटिंग. एकदम सिंपल, लक्षात ठेवायचं. मग मार्केट डिमांड म्हणजेच काय आहे, द ऍग्रिगेट ऑफ इंडिव्हिज्युअल डिमांड. इंडिव्हिज्युअल डिमांडची टोटल. बरोबर ना. म्हणजे काय आहे, एकदम सिंपल लक्षात ठेवा की समजा, मग चलो बघ, एकदम सिंपल काय आहे. आता आपल्याला काय बघत होतं, आपण काय बघतोय, मार्केट डिमांड बघतोय की नाही. समजा ए आहे एक, बी आहे, सी आहे, डी आहे. बरोबर आहे. एवढे सगळे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, ए बी सी डी हे दिलेले आहेत. ए ची डिमांड 10 आहे, बी ची 20 आहे, सी ची 30 आहे, ए ची 40 आहे. या सगळ्यांची जी टोटल आली किती आली, 70, 30, 100, 100. ही काय आहे, मार्केट डिमांड आहे. प्राइस किती होती, ₹100. या 100 रुपीज प्राइसला ए नी 10 क्वांटिटीज घेतल्या, बी नी 20 घेतल्या, सी नी 30 घेतल्या, ए नी 40 घेतल्या. टोटल क्वांटिटीज डिमांडेड किती झाल्या, 100 झाल्या. इट इज अ मार्केट डिमांड. आणि ही इंडिव्हिज्युअल काय आली, ए ची, बी ची आणि सी ची काय आली, इंडिव्हिज्युअल डिमांड आली. वेन यांचं काय केलं आपण बाबा, ऍग्रिगेट केलं, सगळ्यांना एकत्र केलं, सगळ्यांची सम केली, तेव्हा काय आलं आपल्याला, मार्केट डिमांड मिळाली. मार्केट डिमांड. आता इथे मार्केट डिमांड पण कशी असणार आहे, सिंपल आहे. दिसतंय का, इनव्हर्स रिलेशनच असणार आहे. कसं असणार आहे, इनव्हर्सच असणार आहे. लक्षात ठेवा. इथे पण तुम्हाला शेड्यूल दिलंय बघा, इथे दिसतंय का, हे इथे तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे बघा. 10 रुपीज प्राइस होती, ए नी 5 केल्या, बी नी 10 क्वांटिटीज डिमांडेड केल्या, सी नी किती केल्या, 15. टोटल किती आली, 30. ए बी सी ची टोटल झाली. प्राइस जशी जशी कमी होत गेली, तशी तशी टोटल डिमांड पण काय होत गेली, इन्क्रीज होत गेली. 30, 45, 60, 75, 90. प्राइस काय आली, 10, 8, 6, 4, 2. कमी झाली. डिमांड पण काय झाली, वाढली. प्राइस कमी झाली. म्हणजे इथे पण कसं रिलेशन आहे, इनव्हर्स रिलेशनच असणार आहे. म्हणून मार्केट डिमांडचा जो मार्केट डिमांड कर्व आहे, तो पण कसा आहे, डाऊनवर्ड स्लोपिंग आहे, विच शोज द इनव्हर्स रिलेशन बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड. मीन्स व्हॉट,
हायर द प्राइस, लोअर द डिमांड, लोअर द प्राइस, हायर द डिमांड. सिंपल आहे. एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरला घेतलं आंब्याचं, सगळ्यांना आठवत आहे, बरोबर आहे की सेम असणार, फक्त इट इज द रूल or the law of demand. Okay, when the price decreases, demand increases, and when the price increases, demand decreases. सिंपल आहे, काही वेगळं नाही. सेम जे आपण इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल मध्ये बघितलं तेच मार्केट डिमांड शेड्यूल मध्ये आहे. दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल हे इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरचं आहे, मार्केट डिमांड शेड्यूल हे ऑल कन्झ्युमरचं आहे. डेफिनेशन मध्ये डिफरन्स काय आहे? क्वांटिटी ऑफ कमोडिटी डिमांडेड बाय अ कन्झ्युमर is known as an individual, and what is the market demand? A quantity of commodity demanded by the all consumers at a given price at a given period of time, that is the market demand. आलंय का लक्षात सगळ्यांना? समजतं आहे का? खूप काही वेगळं नाहीये, एकदम सोपा टॉपिक, 12 मार्काला येतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा. डिफरन्स बिटवीन विचारायला येऊ शकतं, व्हॉट इज द इंडिव्हिज्युअल डिमांड अँड व्हॉट इज द मार्केट डिमांड. ओके, अल्सो तुम्ही याला टाइप्स मध्ये पण घेऊ शकता. टाइप्स ऑफ डिमांड मध्ये इंडिव्हिज्युअल डिमांड अँड मार्केट डिमांड. येतंय लक्षात? कळतंय सगळ्यांना? ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं, कसा येणार ग्राफ? डाऊनवर्ड स्लोपिंग येणार. इथे काय असते? क्वांटिटी, इथे काय असते? प्राइस. प्राइस काय होत जाणार? कमी झाली तर डिमांड काय होणार आहे? वाढणार. which shows the inverse relation between price and quantity demanded. डी कर्व मिळणार, जो डाऊनवर्ड स्लोपिंग असणार आहे, लेफ्ट टू राईट. येतंय लक्षात सगळ्यांना? कळालं का? समजतं आहे नक्की? ठीक आहे, पुढच्या याच्यात भेटूच आपण. पुढे आपण सप्लायचं घेऊ, म्हणजे डिमांड मधला बराचसा पार्ट बाकी आहे. आपण मोस्टली डिमांड हा टॉपिक कव्हर करायचा लवकरात लवकर प्रयत्न करू. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.